नमस्कार बाळांनो, आज गोष्ट ऐकायची की नाही? गणपती बाप्पा आणि पृथ्वीभोवतीची फेरी। आज एक मस्त मजेशीर गोष्ट आहे। एकदा काय झालं, शिवशंकर आणि पार्वती मातेने गणपती बाप्पा आणि कार्तिकेया दोघांना बोलावलं आणि म्हणाले, जो पृथ्वीभोवती सर्वात लवकर फेरी मारून येईल त्यालाच खास बक्षीस मिळणार। कळलं का बाळांनो? कार्तिकेय म्हणाला, हा माझ्याकडे मोर आहे, मी पटकन फेरी मारून येतो असं म्हणाला आणि तो लगेच निघून गेला। फट फट फट। गणपती बाप्पा थोडे शांत होते। त्यांच्याकडे उंदीर मामा होता। उंदीर मामा खूप छोटा, त्याला पायजोड्या लांब लांब नव्हत्या। मग गणपती बाप्पा हळूच हसले आणि म्हणाले, उंदीर मामा, आपल्याला पृथ्वीभोवती फेरी मारायची आहे, पण आपण वेगळं काहीतरी करू। त्यांनी आई वडील म्हणजे शंकर पार्वती यांना वळसा घालून 3 वेळा प्रदक्षिणा केली। ऐकलं बाळांनो, किती हुशार आहे गणपती ना? बाप्पा सगळे हबकून बघत होते। गणपती बाप्पा म्हणाले, माझ्यासाठी पृथ्वी म्हणजे माझे आई आणि बाबा। कळलं का बाळांनो? त्यांच्या भोवती फेरी मारली म्हणजे संपूर्ण जगभोवती फेरी मारल्यासारखं आहे। हे ऐकून उंदीर मामा तर हसून वळत पडला आणि म्हणाला, बाप्पा तुम्ही किती हुशार, माझ्या लहान पायांना वाचवलंत तुम्ही। कळलं बाळांनो? कार्तिकेय परत आला तेव्हा घामाघूम झाला होता। शंकर पार्वतीने बाप्पाला बक्षीस दिलं आणि कार्तिकेयलाही समजावलं। तेव्हापासून गणपती बाप्पाला बुद्धीचा देव म्हणतात। कळलं बाळांनो? मुलं ऐकतील तर खिदतील, कारण उंदीर मामा वारंवार म्हणत राहतो, देवा पुढच्या वेळी जर पृथ्वीभोवती धावायचं काम असेल तर मला आधी कळव बरं का, मी चप्पल तरी घालीन। बाळांनो, आवडली का गोष्ट? कशी वाटली गोष्ट? आवडली ना? मग लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, नक्की करा बाळांनो। धन्यवाद आणि बाय बाय। चला।